एवढं मोठं अंजनगाव हिंडून चिकन बिर्याणी मसाला आणला, यानं फोडणीची खिचडी गेली आणि वरतून टाक्या सांडवल्या पाण्याच्या. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की आम्ही चिकन बिर्याणी करू राहिलो, त्यासाठीच आम्ही चिकन बिर्याणी मसाला आणि सगळ्या गोष्टी आणल्या होत्या. पाण्याची कमतरता नाही झाली पाहिजे, डायरेक्ट वरतून नळच लावून दिला गड्यानं, वरतून मग फोडणीचा भात टाकला. आता बिर्याणीचाच भात होता तो, टाकल्यावर डायरेक्ट फोडणीचाच भात झाला तयार. आजपर्यंत पार्ट्या केल्या पण बिर्याणी कधीच नव्हती केली. हा आमचा पहिला अनुभव होता. मी आतलं करा गळे तुम्ही, आम्ही झोपतो आराम करत आणि सगळे पोट्टे वाट पाहू लागले की आता बिर्याणी एक नंबर येणार म्हणून आपल्याला खायला आणला गड्यानं. गंज प्लेटा घेऊन बिर्याणीच्या खुशीत करू राहिले ते, पण तितक्यात गंज खोलल्यावर निघाली फोडणीची खिचडी. एवढे हसले पोट्टे की काय विचारता. फोन घ्यायच्या मजा का कशा चालू आहे. खिचडीच कोण झाली त्याच्या मागचं कारण सांगतो तुम्हाला. पहिले अनुभवाला माणूस पकडला होता, हे म्हणे नाही म्हणे आपण स्वतः बनवू म्हणे पोट्टे. मी म्हटलं ठीक आहे, म्हटलं गळे बनवा म्हटलं. मग पाहिले पोट्टेने युट्यूबवरून आणि मग भिडले डायरेक्ट बनवायले. पहिले भिडले तर डायरेक्ट फोडणीची खिचडीच करून टाकली. वर्ल्ड रेकॉर्ड तोडून टाकला खिचडीचा. तुम्ही बिर्याणी खाल्ल्या असेल पण अशी फोडणीची खिचडी खाल्लीच नशीन. तेवढ्याच आमचे भांडे गिंडे धुणं चालू झाले. तेवढ्या ते पोट्टे म्हणत जात चला म्हणे आंघोळा करू. थोडासा मी विचार केला की मी हे पोट्टे असे कोण करू राहिले. याचा मागचा कारण होतं एकच, ही बिर्याणी खाल्ली की नाही ती अंगात चढली होती जे, त्याच्याने असे करत जात. पार्टी झाली आमची, भांडे वगैरे घासले आम्ही. दिवसाचा पुरा एन्जॉय झाला. मी आतलं गळे आजचा दिवस तर वाया नाही गेला, एक नंबर पार्टी केली. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करून घ्या.